हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आहे तुम्ही सगळेजण मजेत असेल. स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गाडी पाशी आले, गाडीवर नाही. मी काढू हो, काढ ना, शूज काढ ना. ये भाऊ पहिल्यांदा का इकडे पहिल्यांदा तू इथं आम्ही ते यात्रेमध्ये येतो मग गर्दी राहते पण म्हणजे गाड्या कुठे इथं असंच काढ ना बेटा, तेवढं कशाला काढू. कोणत्या महिन्यात यात्रा आहे डिसेंबर हळूहळू असं बसून काढ ना. गेट बंद करा बरोबर. ए कुणाल समा तू शूज घाल. तू इथं घाली इथं मी आणलं तुला शूज. ज्याला ऋण मुक्त करायचं या इकडं. आमचं कर्ज सांभाळून घे रे. गरम कुंड का तुमचा कुंड म्हणतो कुंड माणसाने नरेश्वर सांगायचं सीता आलती म्हणजे सीता आलती म्हणते बरोबर आहे ना. इथे एक छोटंसं शंकरजीचं मंदिर आहे, पण तिथे लॉक लावलेलं, त्याच्यामुळे सगळ्यांनी बाहेरूनच दर्शन केलेलं आहे. छोटंसं मंदिर आहे. आणि हे मंदिर पूर्ण जंगलामध्ये आहे. पूर्ण जंगलामध्ये आहे हे मंदिर. आणि असं म्हटलं जाते की इथे सीता आली होती. असं इथे म्हणतात की इथे सीता आली होती. तर सीता पहिले तू कर मग हा तिथे काहीतरी आहे ना. तिथे काहीतरी आहे मग लोन नुसतं इकडे लोन आहे ना. बापरे, कसा रस्ता झाला. बंदर तलाव अच्छा, जाऊ नका पुढं जायचं नाही. पुढं नाही जायचं मागं.
पहिले हाय म्हणजे तो पहिले फक्त मंदिर हनुमानच्या आणि फक्त हे होतं बाकीचं बनवलं होतं हळूहळू बंद करतात. आणि हे आपण तिथे जात आहे तिथे पण एक छोटीशी पिंड आहे शंकरजीची. शंकरजीची छोटीशी पिंड आहे. शंकरजी आणि देवीची मूर्ती आहे. आणि आता आपण इथे जात आहे आणि इथे नाही का आपोआप असं नाही का तळं किंवा असं म्हणू शकतो छोटंसं कुंड तयार झालेलं आहे. कारण की इथं म्हणतात की इथे सीता आली होती आणि खरंच आली होती सगळ्यांना. इथे आणि इथलं पाणी कधीच कमी नाही होत. ते नाही का तळं तसं बनलेलं आहे आणि ते नेहमी असंच राहतात. आता तुला पाडणं आहे छान खेळायला. बघ इथे घसरगुंडी आहे. स्नेक राहते पण स्नेकवर लक्ष ठेवायचं. ते पिशवी घ्या. ओ एक पिशवी घ्या. ते आणि आता आम्ही इथे पोचलो आहे झील रिसॉर्ट म्हणून या हॉटेलवर. छान आहे रिसॉर्ट वगैरे. सगळेजण पोचलेलं आहे. सगळेजण आता आपलं सामान काढण्यात बिझी आहे. सगळेजण बॅग्स वगैरे घेऊन बघू शकतो. आणि सकाळी निघायच्या वेळेस आम्ही सकाळी निघायच्या वेळेस टिफिन घेतले होते सोबत. कारण की सकाळीच निघलो होतो ना 10 वाजता. त्यामुळे सगळंसं नाश्ता करून निघलं होतं. तर जेवणासाठी आम्ही सगळ्यांनी दुपारच्या जेवण सगळ्यांना टिफिन आणले होते. तर मध्ये कुठे जागाही मिळाली नाही जेवण करण्यासाठी. आता त्यामुळे डायरेक्ट सगळेजण रिसॉर्टवर आपले टिफिन घेऊन जेवण करणार आहे. कारण की सगळ्यांना पण भूक लागली आहे आणि मेन म्हणजे मुलांना लहान त्यांना तर खूप भूक लागली आहे. तर जिकडं तिकडे जंगल आणि एकदम मेन म्हणजे बंदर आहे. त्याच्यामुळे ते जेवण कुठे करता येत नव्हतं. तर आपण आता पटकन जेवण करणार. आता दाखवते तुम्हाला नंतर. ब्लॉग कंटिन्यू करतेच. ती आहे ती. इकडे स्विमिंग पूल आहे. चल बघून येऊ. पकड़ दे.
पप्पा पकडते ना कसा शिकशील रे बापू तू कठीण आहे उनको दबाना न भूले. Thank you.